तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये जी-डी-एस भरती ही 28,000 पदांसाठी घेतली जात आहे आणि या भरतीचं वेळापत्रक देखील आलेलं आहे. जाहिरात ही आलेली आहे. तर हीच जाहिरात पी-डी-एफ स्वरूपामध्ये आपल्याकडे आहे. या जाहिरातीमधील या डाक भरती संबंधीची सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. जसं की वयोमर्यादा असेल, सॅलरी असेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल, अर्ज करण्यासाठीचं पोर्टल असेल व इतरही या संबंधीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती जाहिरात, ज्याची जी PDF आहे ती येथे तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन नंबर हा देण्यात आलेला आहे आणि डेट तुम्ही येथे पाहू शकता 28 जानेवारी 2026 रोजीची ही जाहिरात असणार आहे, की ज्यामध्ये पद आहे ग्रामीण डाक सेवक जी-डी-एस ऑनलाईन भरती. याचा शेड्यूल असणार आहे जानेवारी 2026चा, की ज्यामध्ये ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट्स, म्हणजेच पात्र लाभार्थ्याकडून या भरतीसंबंधीचे जे अर्ज आहेत ते मागवण्यात येत आहेत. यामध्ये पद असणार आहे ग्रामीण डाकसेवक म्हणजेच ब्रँच पोस्टमास्तर BPM, असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर ABPM व डाकसेवक ही अशा काही प्रकारची डिफरंट ऑफिस ऑफ द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अशा प्रकारची ही भरती या विविध पदांसाठी असणार आहे. आणि या भरतीचा अर्ज हा तुम्ही या खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन या भरतीचा अर्ज जो आहे तो तुम्ही येथे करू शकता. व त्यानंतर आता आपण पुढीलही माहिती यामध्ये जी काही देण्यात आलेली आहे ती देखील येथून पाहूया. तर तुम्ही पाहू शकता ही भरतीची जी जाहिरात आहे ती इंग्लिश लँग्वेजमध्ये देण्यात आलेली आहे. तर आता आपण ट्रान्सलेट करून ही जी संपूर्ण माहिती आहे ती येथून पाहण्याचा प्रयत्न करूया. तर त्यामध्ये तुम्ही आता पाहू शकता नोंदणी, ऑनलाईन अर्ज व संपादन सुधारणा विंडो ही जी कशा प्रकारे काम करते. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी एका उमेदवाराला फक्त एकच नोंदणी करण्याची परवानगी आहे. अनेक किंवा डुप्लिकेट नोंदणी अर्ज करण्यास सक्त मनाई ही देखील देण्यात आलेली आहे. त्यानंतर उमेदवारांना अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे जोडण्याची, अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तथापि त्यांनी त्यांचे अलीकडील छायाचित्र म्हणजेच तुमचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी म्हणजेच सही ही संबंधित पोर्टलवर विहित केल्यानुसार अपलोड करणे आवश्यक आहे. आणि ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि सादर करण्यासाठी तपशीलवार सूचना परिशिष्ट 2 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्या देखील आपण पाहूयात. तर उमेदवारांना नोंदणी आणि अर्ज फॉर्ममधील सर्व तपशील काळजीपूर्वक भरण्याची आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी त्यांची पूर्णपणे पुनरावलोकन करण्याचा सल्ला या जाहिरातीमधून तुम्हाला देण्यात येत आहे. तर आता आपण या भरतीसंबंधीची पुढीलही माहिती यामधून जाणून घेऊया. तर आता आपण खालील माहिती पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे या भरतीचा शेड्यूल हा देण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला अंतिम अर्ज करण्याची तारीख किती आहे त्याची माहिती येते आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे तुम्ही पाहू शकता नोंदणीचे वेळापत्रक आणि संपादन सुधारणा विंडो कशा प्रकारे आहे. तर इथे तुम्ही वेळ पाहू शकता. ऑनलाईन एक वेळ नोंदणी करण्यासाठी तुम्हाला 31/1/2026 ते 14/2/2026 म्हणजे 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन अर्ज सादर करणे आणि शुल्क भरणे त्याच्यासाठी तुम्हाला 2/2 म्हणजेच 2 फेब्रुवारी 2026 ते 16/2/2026 म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंतच तुम्हाला मुदत ही असणार आहे. आणि ही मुदत एकूण 1700 तासांसाठी तुम्हाला देण्यात येत आहे. तर तुम्ही या तारखेपूर्वी येथे तुम्ही पाहू शकता वेळापत्रक काही अशा प्रकारे आहे. या तारखेच्या पूर्वीच तुम्ही तुमचा अर्ज हा या वरील दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन करू शकता किंवा ती अर्ज करण्याची वेबसाईट आपण डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देऊ. त्यानंतर आपण पुढील देखील महत्त्वाची माहिती ही या जाहिरातीमधील पाहूया. येथे अनेक एक शेड्यूल आहे तो देखील आपण पाहूया तो काय आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नोंदणी अर्ज. येथे तुम्ही पाहू शकता, एक मिनिट आपण पुन्हा ट्रान्सलेट करूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नोंदणी अर्ज फॉर्ममधील दुरुस्त्या लागू असल्यास ऑनलाईन शुल्क म्हणजे जर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्याची देखील डेट येथे आहे. ती आहे 18/2/2026 व त्याचबरोबर 19/2/2026 अशा प्रकारची काही मुदत ही तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सेवा अटी आणि संक्षिप्त नोकरी प्रोफाईल आणि रहिवासी निवास ही जी माहिती आहे ही देखील माहिती तुम्ही जेव्हा तुमचा अर्ज कराल त्यावेळेस तुम्हाला मिळूनच जाईल. पण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या जाहिरातीमधून पाहत आहोत, की ज्यामध्ये तुम्हाला जी माहिती महत्त्वाची पडेल अशी काही माहिती आपण इथून पाहूया. यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची
पदे आहेत. त्यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर आहे, म्हणजेच BPM अशा प्रकारचं पद आहे आणि त्यांची काय कामे असणार आहेत त्याविषयीची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे एक पद याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर डाक सेवक हे देखील एक पद यामध्ये असणार आहे. तर आता आपण पाहूया की यांच्यासाठी सॅलरी ही कशा प्रकारे असणार आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता BPM म्हणजेच ब्रँच पोस्ट मास्टर या कॅटेगरीसाठी 12,000 रुपये ते तुम्ही ते रुपये पाहू शकता 29,380 अशा काही प्रकारची TRSCA स्लॅब ही असणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ABPM व त्याचबरोबर डाक सेवक ही जी 2 पदे आहेत यांची स्टार्टिंग ही 10,000 ते 24,770 रुपये अशापर्यंत TRCA स्लॅब हा असणार आहे. त्यानंतर आता आपण पुढील ही माहिती या जाहिरातीमधील पाहूया. तर यामध्ये आहे आता एज क्रायटेरिया म्हणजेच तुमची वयोमर्यादा ही किती असायला हवी याविषयीची माहिती. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पात्रता निकष सर्व GDS पदांसाठी येथे देण्यात आलेले आहेत. ते देखील आता आपण इथून पाहूया काय आहेत हे देखील पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे पात्रता निकष व सर्व जे काही पद आहेत GDS भरतीची त्यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे. किमान वय हे 18 असायला हवं व कमाल वय हे 40 असायला हवं. म्हणजे तुमचं वय हे 18+ कमीत कमी असायला हवं आणि जास्तीत जास्त तुम्ही 40 वर्ष या वयोगटातील असायला हवात, तेव्हाच तुम्ही या भरतीमध्ये अर्ज हा करू शकता. तर आता आपण पुढील देखील माहिती यामध्ये पाहूया. तर तुम्ही पाहू शकता कॅटेगरीनुसार तुम्हाला येथे तुमची एज जी काही वयोमर्यादा आहे ती येथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यामध्ये ती देखील माहिती आता आपण इथून जाणून घेऊया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती SC ST या प्रवर्गासाठी 5 वर्ष अनुयाय वय विश्रांती. त्यानंतर इतर मागासवर्गीय OBC यासाठी 3 वर्ष, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक EWS यासाठी विश्रांती नाही. त्यानंतर बेचक मार्क अपंगत्व व्यक्ती त्यासाठी 10 वर्ष, बेचक मार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी 13 वर्ष व त्यानंतर पुढील देखील माहिती आपण यामधून पाहूया. त्यानंतर PWBD प्लस SC ST पर्सन त्याच्यासाठी 15 वर्षाची विश्रांती ही यामध्ये असणार आहे. तर अशा काही प्रकारची माहिती यामध्ये आहे की तुम्हाला तुमचं वयोमर्यादा कशा प्रकारे असायला हवी. तर आता आपण येथे शैक्षणिक पात्रता ही देखील इथून जाणून घेऊया. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता ही तुमची कशी असायला हवी. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता GDS येथे एक मिनिट तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता GDSमध्ये सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही भारत सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांद्वारे मान्यप्राप्त कोणत्याही झालेल्या शिक्षण मंडळाद्वारे घेतली जाणारी गणित आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण गुणांसह माध्यमिक शाळा परीक्षाच्या वर्णात्मक अधिसूचनेच्या मानांकानुसार आहे व त्याचबरोबर अर्जदाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 10वीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा. विभागाने विहित केलेल्या पदनिहाय स्थानिक भाषेचा तपशील परिशिष्ट 3 मध्ये देण्यात आलेलाच आहे. तर तुम्ही पाहू शकता या भरतीमधील या भरतीची जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये ही जी PDF आहे यामध्ये एकूण 37 हे पेजेस असणार आहेत. पण यामधून या भरतीमधील जी काही महत्त्वाची माहिती आहे जसं की अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल, वयोमर्यादा असेल, सॅलरी असेल व त्याचबरोबर इतरही आपण माहिती आत्ताच पाहिली. आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज करायला जाताल किंवा ज्या CSC केंद्रावरती अर्ज करायला जाताल त्यावेळेस तुम्हाला मिळूनच जाईल. पण ही जी महत्त्वाची माहिती आहे की शेवटची तारीख काय आहे, सॅलरी काय आहे, वयोमर्यादा काय आहे ती तर आत्ताच आपण पाहिलेली आहे. ही होती या संबंधीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.